नमस्कार मित्रांनो. आपण रोजच पेपरमध्ये किंवा बातम्यांमध्ये पाहत असतो किंवा वाचत असतो की अमुक नेत्याला ईडीची नोटीस आली किंवा अमुक व्यक्तीवरती ईडीने कारवाई केली. पण नेमकं हे ईडी आहे तरी काय? चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून समजून घेऊया ईडी विषयी संपूर्ण माहिती. मित्रांनो, ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, यालाच मराठीमध्ये प्रवर्तन संचालनालय असं संबोधलं जातं. या संचालनाची स्थापना 1956 साली दिल्ली येथे झाली आणि हे संचालनालय भारताच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येते. देशातील आर्थिक गैरव्यवहार किंवा घोटाळे हे शोधून काढण्याचे काम या ईडी संस्थेचं असतं. काही घोटाळे हे विदेशातून किंवा परकीय चलनाद्वारे केले जातात, म्हणजेच डॉलर वगैरेमध्ये. त्यामुळे याच्यावर देखील देखरेख ही ईडी संस्था ठेवत असते. त्यासाठी ईडी संस्था फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999, ज्याला आपण फेमा म्हणतो, त्या कायद्याची आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट म्हणजेच PMLA या कायद्याअंतर्गत काही तरतुदीची अंमलबजावणी देखील या संचालनाची स्थापना झाली होती. मित्रांनो, इथे 2 कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. एक म्हणजे फेमा आणि दुसरा म्हणजे PMLA. सर्वप्रथम फेमा या कायद्याअंतर्गत भारतातून विदेशात किंवा विदेशातून भारतात होणारे व्यवहार हे भारत सरकार ठरवित असते. मात्र या कायद्यात काही गैरव्यवहार झाल्यास त्याच्यावरती देखील ईडी कारवाई करू शकते. सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादा आणि अटी ठरवूनच व्यवहार झाला आहे किंवा नाही हे सुद्धा तपासण्यासाठी ईडी कोणालाही नोटीस पाठवू शकते. दुसरा कायदा म्हणजे PMLA. या कायद्याद्वारे देखील ईडी तुम्हाला नोटीस पाठवू शकते. जर केंद्र सरकारला असं वाटले की कोणत्याही व्यक्ती भारताबाहेर परकीय चलनाद्वारे किंवा विदेशातील व्यक्ती भारतामध्ये त्याच्या चलनाद्वारे जर गैरव्यवहार करत असेल, त्याच्यावर देखील ईडी कारवाई करू शकते. ही झाली ईडीची माहिती. आता आपण बघूया काय ईडी प्रत्यक्ष कारवाई कशी करते. समजा केंद्र सरकारला वाटले की तुम्ही आर्थिक घोटाळा केला आहे, तर तुम्हाला ईडी नोटीस पाठवेल आणि चौकशीसाठी तुम्हाला बोलावण्यात येईल आणि तुम्हाला ठरवून दिलेल्या तारखे आणि वेळ यांच्या आत तुम्हाला ईडी कार्यालयात हजर राहणे अनिवार्य असते. पण जर तुमची तब्येत बरोबर नसेल तर तुम्हाला आणखी थोडा वेळ वाढवून देण्यात येतो, किमान 15 दिवसाचा. त्यानंतर मात्र जर तुम्ही हजर झाला नाहीत तर ईडीचे अधिकारी स्वतः तुमच्यापाशी